नमस्कार. प्राईड न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. मी रिपोर्टर दीपक भवर. आज आपण कोहळी या गावामध्ये आलेलो आहोत. तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. कोहळी या गावामध्ये नेमकेच सन्माननीय बाबुराव कदम कोळीकर आमदार झालेले आहेत कोहळी या गावाचे. तर या कोहळी या गावामध्ये जे सरपंच साहेब आहेत त्यांची आपण आज मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत. तर सरपंच साहेब नमस्कार. प्राईड न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. सुरुवातीला तुमचं काय नाव आहे आणि दोन शब्द तुमचं इंट्रोडक्शन द्या, आम्हाला ओळख द्या. माझं नाव प्रभू साळबा चौरे आणि कोहळी, आणि सरपंच पद हे आमच्या घरामध्ये आलं. आमच्या तो मॅसेज आहेत. कधी सरपंच झालात तुम्ही, कोणत्या वर्षी? 21 मध्ये सरपंच झालो. 2021 मध्ये. 2021 मध्ये. आज एवढं मोठं पद तुमच्या गावामध्ये आलेलं आहे. सन्माननीय बाबुराव कदम कोळीकर आमदार झालेले आहेत. तर काय वाटते, म्हणजे आमदार साहेबांचं काय योगदान आहे? आमदार होण्याच्या अगोदर म्हणजे काय योगदान आहे तुमच्याकरिता? तर जे साहेबांना जे सतत हातगावामध्ये तो सतत कामं करत राहिले आणि आरोग्य दवाखान्याचं, दुःखासुखात सहभागी, लग्न कार्य सगळ्या याच्यामध्ये सहकार्य पाठीशी राहिले आणि बऱ्याचही लोकांच्या अडीअडचणी सगळ्या सोडविल्या. सतत साहेबाला 25 वर्षे आपला सगळ्याची लढा द्यावा लागला आणि मी सुद्धा साहेबासोबतच आतापर्यंत साहेबाच्या मागं आम्ही सोबतच होतो. चौरे साहेब, तुम्हाला सरपंचकी पद तुमच्या घरात येण्याकरिता साहेबांचं काय योगदान आहे? म्हणजे कशी मदत लाभली तुम्हाला? सरपंच पद हे आम्हाला लाभले म्हणजे साहेबांना उदूत करून आम्हाला सरपंच ते उभं केलं आणि साहेबांचे निवडूनही आणलं. आणि माझं मत होतं की साहेब, आपण जरी कोणी जर होत असेल तर द्या आपल्याला, म्हणजे आपण जर आपली बिनविरोध जर निघत असेल तर कोणालाही बी द्या, असं माझं मत होतं. पण ते साहेब म्हणले जर निघाली तर पाहत म्हणले, नाही तर तुम्हीच राहा. मग आम्ही राहिलो. साहेबांनी निवडून आणलं आम्हाला. तर सरपंच झाल्याच्या नंतर गावामध्ये कशा प्रकारचे कामं वगैरे झाले, काही आढावा? कामं म्हणजे सरपंच पद झाल्यानं साहेब गावामध्ये कामं हे जे अपंग माणसाच्या ते पगारी, श्रावणबाळ निराधारच्या पगारी, आणि जमल तेवढं जे घरकुलं बेघर राहतं लोकायला घरकुलं, घरामध्ये रस्ते, आणि जे शाळेला साहित्य लागते ते शाळेला साहित्य, जे समजा अंगणवाडीला साहित्य लागते ते साहित्य, वगैरे काम, रस्त्याचे कामं, सगळे हे कामं आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून साहेबाच्या सहकार्यातून हे आम्ही सगळे कामं केले. निश्चितच सर. त्यानंतर आमदारकी झाल्याच्या नंतर साहेबांनी वगैरे येऊन भेट वगैरे दिली? हो, साहेबाचा आता वरच्यावर आम्ही संपर्कातच राहतो की साहेब, आम्ही सगळे संपर्कात राहतो. साहेबासोबत आधी कुठं समजा जायचं असलं तरी मी सुद्धा जाऊ शकतो. आणि सरासरी गावामधले लोकांची अडचणी असल्यामुळं सरासरी काही जाणे होत नाही. म्हणजे काही कामधामं असतात, साहेब आमचे नालीत करा, आमचं हेच काहीच करा, आमचं हे असे अडचणी बऱ्याच राहतात, ते आपण सोडित राहतो सर. घरकुलाचे प्रश्न असतील तर सर्वसामान्य व्यक्ती तुम्हाला किंवा साहेबांना डायरेक्ट कॉल वगैरे लावू शकतात? हो, घरकुलाचं सांगतात की साहेब आमचं बघा, आमचं घरकुल बघा. साहेबाकडे माणसं जातात आणि माझ्याकडे येतात. तर मग जे असलं ते आम्ही सांगतो. प्रधानमंत्री असेल त्याच्यात रमायचं असेल रमायत, ओबीसी जसं असं बनेल असं आम्ही त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करतो. बसते त्या हिशोबाने, हां, जसे बसतात ते आम्ही प्रयत्न करतो. काय आव्हान द्याल आज हदगाव हिमायतनगरची जी जनता आहे, एवढं मोठं आमदारकी आहे, तुम्ही पण कोळीचे सरपंच आहात, तर काय जनतेला काय सांगाल? आता साहेब, आता हे म्हणजे पहिले जनतेला आम्ही तालुक्यात, हदगाव तालुक्यात हिमायतनगरमध्ये सगळे आम्ही फिरलो. पण असं की जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, महाराष्ट्रातला दंता राजा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज,
महामानव ज्योतिबा फुले, विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत रोहिदास महाराज, संत गाडगेबाबा, संत कबीर, संत तुकाराम महाराज, संत तुकडोजी महाराज, राजमाता जिजाऊ, अल्ल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, सेवालाल महाराज, बिर्ला मुंडा, प्रथम या महामानवाला मी अभिवादन करतो. आणि सगळ्याच गटाच्या या माणसाने आपले हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आपले लाडके नेते बाबुरावजी कदम यायला आमदारकी पद निवडून आणलं. मी त्याला धन्यवाद देतो आणि मी त्याचा पूर्ण आभारी आहो. निश्चितच म्हणजे सर्व गटातील सगळ्यांनी एकत्र मिळून बाबुराव कदम साहेबांना आमदार केले. हां, सगळ्या लोकांना एकत्र मिळून हा मतदान दिलं. मी सर्व जनतेचे मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो. चौरे साहेब, इथून पुढेही समजा तुम्ही जर सरपंच राहिला तर काय कल्पना आहे डोक्यामध्ये? गावासाठी असं वेगळं काही करण्याची काही कल्पना आहे का डोक्यामध्ये? आता साहेब जर आता हे सगळ्या जनतेचं कल जनतेनं जर ठेवलं तर आपण गावामध्ये जे वाटतं ते आपल्याला खूप इच्छा आहे. सगळी जे करावं ते असं खूप इच्छा आहे. आणि हे साहेबाचं सुरुवातीपासून ध्येय आहे. आणि हा आम्ही जे आहोत ते साहेबाच्याच माध्यमातून आम्ही शिकलो. आणि आम्हाला काय तेवढाचा तो अनुभव नव्हता, पण साहेबाच्या सोबत राहू आम्हाला खूप त्याचा अनुभव आम्हाला आला. म्हणून खूप काही करायची इच्छा आहे. तुमच्या आता आमदारकी साहेब झाल्यामुळे तुमच्या गावाचा कायापालट होऊ शकतो का? जरूर होऊ शकतो. जरूर. साहेबाचं ध्येय असं की जे आहे जेवढं असं आपल्या गावातच हा नाही, हा साहेबा तालुक्यामध्ये आहे की नाही, तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सहकार्य आहे. आणि साहेबाचं असं हे आहे की साहेब दुःखासुखामध्ये तर लय धावून येतात. एक असं मी होतो की 2-3 वेळेस आम्ही नांदेडला हॉस्पिटलला तर बिमार असल्यानं असा माणूस असे म्हणेच की आता या माणसाचा भरोसा नाही. पण आम्ही समोर गेलो आणि साहेबाचा तिथून फोन आला की बाबा साहेबाचा फोन आला की आम्ही बुवा हे साहेब बोलायले म्हणलं की ह्या प्रतिनिधी तिथं पोहोचवल्यानं पेशंटला असा जीव येते की ते पेशंट असा चाललेला पेशंट असा जिवंत होऊन बसते. एवढी साहेबाची बाबुराव कदमची ताकद आहे. आरोग्य विभागामध्ये आणि रुग्णांची सेवा करण्यामध्ये साहेब समोर आहेत. हां, एवढी ताकद आहे. आणि हा खरंच आता हे लय काला दूर आपल्या तळणीकर आपले रामरावजी अध्यक्ष आहेत. त्याने मला 3 वेळ म्हणले होता बाबुराव म्हणून वाचला रामराव. आज मला 3 वेळ म्हणले अंतकरणातून. म्हणजे असं एक साहेबाचं दोय मन धनातून कितीही काम असू द्या, साहेबाला केवढंही काम असू द्या, पण असे जे दुःख सुख जे असलं तन मन धनानं त्याच्यात लक्ष भरपूर वेळ घालून ते काम हटवल्याशिवाय राहतच नाहीत. हे मला पक्की गॅरंटी आहे साहेबाची. आमदारकी आता जस्ट 1-2 महिने झाले समजा, पण आमदार नसताना सुद्धा कुठलं पद नसताना सुद्धा त्यांनी जनतेची सेवा केली का बाबुराव साहेबांनी? पहिलं काही पद नसता वेळेसच अशी सेवा केली. आणि पहिल्या सुरूला याला आपल्या शाळेमध्ये होते तर त्या शाळेमधून त्यानं शाळा सोडली की पहिल्या सुरूला पहिल्या वर्षी एक ते शेड लावला शेड ते कापसाचा. आणि तेथून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले, शाळेचे फोन लाईनीचे अध्यक्ष झाले, पुन्हा गावाचे सरपंच झाले, पुन्हा जिल्हा परिषदचे मेंबर झाले आणि पुन्हा जिल्हा प्रमुख झाले. आणि तसं 3 वेळ आपापला एकदा सुद्धा अपक्ष नाविलाजानं जनतेनं केलं. त्यानं स्वतः राहिले नाही, जनतेची इच्छा तुम्हीच पाहिजे म्हणजे तिकीट त्याला मिळालं. जनतेनं मग त्याला अपक्ष उभं केलं. तो त्याच्यातही लढा केला आणि खासदारकीचं तिकीट मिळालं पुन्हा नंतर. पण ते मला तर माहीतही नव्हतं तिकीट मिळते न मिळते. तर एकदा चर्चा झाली साहेब का तिकीट मी म्हटलं बुवा असं कसं, हा मला डोक्यातही नाही माया की बाबा साहेबाला मिळेल म्हणून. अचानक खासदारकीचं तिकीट मिळालं. त्यांचं काम बघून समजा तिकीट मिळालं. तर मग ते त्याच्यामध्ये बी आता हे मधामध्ये आरक्षण संविधान
हे काय बाई मधात बरंच घुसलं, त्यामुळं ते पराभव थोडे मतान झाले, पण ते आता ते जनतेचा प्रश्न आहे. जनतेचा प्रश्न. चौरे साहेब, गावामध्ये एखादं पेशंट होता, त्याला कधी मदत तुमच्याकडनं किंवा साहेबाकडनं कधी झाली का? हो साहेब, ते आमच्या इथं बाळू म्हणून चौरी आहे, तर त्याला अचानक पॅरालिस झाला. अच्छा. तर पॅरालिस झाला, तर आता मी मग झाल्याचं आता माही काय तेवढी परिस्थिती नाही, पण मी बी त्याला सहकार्य केलं आणि साहेबांनी बी सहकार्य केलं. म्हणजे त्यांचा पॅरालिसिसला झाला का, मध्ये मदत झाली का तुम्हाला तुमच्याकडे? झाली. हो. आता तोच चांगला आहे, व्यवस्थित झालंय. व्यवस्थित झाला. हो, मी जमते तेवढी माझ्या मदत केली आणि साहेबांनं सुद्धा त्याला सहकार्य भरपूर केलं आणि काही त्याच्या माध्यमातून. आरोग्याचा जर प्रश्न असेल तर निवग्याला हॉस्पिटल येणार आहेत असं साहेब बोलले. तळणीला ऑलरेडी गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, तर नेहमी समजा तुम्ही समोर असता, तत्पर असता. हो, निवघ्याला येणारच. ते हॉस्पिटल चांगलेच नाही की ते 30 खाटाचं तर. अच्छा अच्छा. हां, आणि तळणीला बी तुम्हाला जवळ पडेल. हां, जवळ पडत ते सुद्धा साहेबांना आणलं. खरं. धन्यवाद चौरे साहेब. हो, धन्यवाद. चौरे साहेब, म्हणजे तुमच्यासाठी, गावासाठी, सगळ्यांसाठी तर खूप गर्वाच्या आनंदाचीच गोष्ट आहे की तुमच्या गावामध्ये आमदारकी बाबुराव कदम कोळीकर यांच्या माध्यमातून आलेली आहे. तर आज आपण सन्माननीय चौरे साहेब, सरपंच कोळी, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड यांची मुलाखत घेतलेली आहे. कसे ते सरपंच झालेले आहेत, बाबुराव कदम कोळीकर यांचा कसा सपोर्ट लाभलेला आहे, गावामध्ये त्यांचे काय स्वप्न आहेत, कशा पद्धतीने त्यांनी कामं केलेत, हे आपण आज जाणून घेतलेलं आहे. तर मी रिपोर्टर दीपक भवर, प्राईड न्यूज इंडिया.